1993 किल्लारी येथील 30व्या स्मृती दिनाला ज्या हजारो निष्पाप नागरिकांचे पवित्र स्मृतीला मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो। आजच्या या भव्य दिव्याच्या प्रचंड मोठ्या जनसन्मान यात्रेनिमित्त माझ्या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचं भव्य लोकार्पण सोहळ्यास उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि आपल्या मराठवाड्याचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आपल्या अहमदपूरचे आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, शिक्षक मतदारसंघातील आमदार मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब, तसेच स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावांनो, सर्व माध्यमाचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आज आपल्या उदगीर नगरीत आले आहेत। आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्याच्या गजरामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। या कार्यक्रमात उपस्थित राहणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब सतत जनसेवेसाठी कार्यरत असतात। महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे कार्यक्षम व जबाबदार नेतृत्व म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची ओळख आहे। मला मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देणारे आपले नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने उदगीर आणि जळकोटचा प्रचंड विकास मला या ठिकाणी करता आला। मित्रांनो, आज त्यांच्या शुभ हस्ते आज आपण नूतन सर्व इमारतीचं लोकार्पण सोहळा, उद्या सुद्धा आपण बॅरिकेड, प्रशासकीय इमारत, रेस्ट हाऊस अशा अनेक प्रकल्पाचं आपण लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। उदयगिरी बाबा व खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला गौरवशाली परंपरा आहे। प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचे व बंधुभावाचे आदर्श घालून दिलेले आहे। खाजा सय्यदुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे यातून दिला जाणारा एकात्मतेचा संदेश इथल्या जनसामान्याच्या ऐक्यासाठी बळ देणार आहे। मित्रांनो, मी जास्त वेळ बोलणार नाही। आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 2019 मध्ये प्रचंड बहुमताने मला या भागाचा आमदार होण्याची संधी आपण या ठिकाणी दिली आणि नेतृत्वाने मला पहिल्यांदा राज्यमंत्री पदाची आणि नंतर आपले नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेबांनी यापुढील मंत्रिपदाची संधी या ठिकाणी मला दिली आणि म्हणून या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी, इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी केले। मित्रांनो, मला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण खूप वेळ झाला। माझ्या माता भगिनी 11 वाजल्यापासून वाजत गाजत दादांच्या भेटीला, दादांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावामधून या ठिकाणी आलेले आहेत। मला त्यांची जाणीव आहे आणि एवढेच जनता मैदानाच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते असतील, जलसंधारणाचे कामं असतील, पाणीपुरवठ्याचे कामं असतील, विविध समाजाचे भवन असतील, आरोग्याचे प्रश्न असतील किंवा प्रशासकीय इमारती असतील किंवा महापुरुषांचे स्मारक असतील किंवा बसस्थानक असेल किंवा MIDC असेल किंवा परिवहन मंडळाचे कार्यालय असतील किंवा विद्युत विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा नगरपंचायतचा विकास असेल, अशा अनेक विविध विकासाच्या योजनेचं काम आपण गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। मित्रांनो, आपण साक्षाने पाहताय, उघड्या डोळ्यानं पाहताय, विकास झालाय का नाही झाला? दादाला एकदा सांगा, तुम्ही जोरात सांगा। आणि म्हणून आता आपल्या उदगीरचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला आहे आणि
की 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्हा झाला आणि लातूर जिल्हा झाला त्याची निर्मिती A.R. रानतुले साहेबांनी केली आणि आजही A.R. रानतुले साहेबांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहे. पण आमच्या उदगीरच्या आणि जळकोट परिसरातील आणि तमाम भागातील जनतेची सातत्याने मागणी होती की लातूर जिल्ह्याच्या अगोदर आमचा उदगीर जिल्हा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता ही त्यांची मागणी होती आणि आज तागायत ती मागणी होती आणि म्हणून जिल्ह्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं उभा करण्याचं काम आपण दादांच्या आशीर्वादानं आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या याच्याने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून दादाकडं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी करतो दादा, कारण दादा शब्दाला पक्के आहेत. दादा दिलेले वचन त्या ठिकाणी पाळतात, ते संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी वळत आहे. म्हणून दादा सर्वांची इच्छा आहे की लातूर जिल्हा त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे, उदगीर जिल्हा झाला त्या ठिकाणी पाहिजे, लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. हे तमाम माझ्या जनतेची त्या ठिकाणची मागणी आहे. हात वर करून दादाला या ठिकाणी सांगायला आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. मग स्टॉमा केअर असेल, 200 बेडेड हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, फील्ड ऑफिस असेल, अशा अनेक गोष्टी केल्या. पण इथं जर मोठा कुठला माझ्या जनतेला आजार जर झाला तर हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं, पुण्याला त्या ठिकाणी जावं लागतं, मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून मला दादांकडे एक विनंती आहे की इथं कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर, सगळ्यात मोठी व्यापारी पेठ जर कुठली असेल तर माझ्या उदगीरची त्या ठिकाणी आहे, तर इथे एक मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने आज तुम्ही पाहताय की उदगीरमध्ये प्रचंड मोठे व्यापारी आहेत, व्यापार आहे, पण इथं शासकीय MIDC नव्हती. हीच गोष्ट मी दादांच्या कानावर घातली आणि दादांनी तात्काळ ते प्रस्ताव त्या ठिकाणी माझ्याकडून मागून घेतले आणि इथं बेंगळुरूला MIDC मंजूर केली, जळकोटला मिनी MIDC मंजूर केली आणि आता दादाकडे मी मागणी करतो, दादा इथं MIDC मंजूर झाले आहे, तुमचे संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगपतीशी संबंध आहेत, तिथे मोठा उद्योग येऊन माझ्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, ही मागणी तुमच्याकडे असते. आज आम्ही लहानपणापासून पाहतोय की लातूरला नॅरो गेज होतं पण उदगीरला ब्रॉड गेज होते आणि म्हणून आता इथं बिदर ते मुंबई रेल्वे आणि मग ती रेग्युलर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण भविष्य काळामध्ये दादाच्या सहकार्यानं उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला वंदे भारत सुद्धा या ठिकाणी ट्रेन सुरू करण्याकरता आपण प्रयत्न करत आहोत आणि दादांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. मित्रांनो, आज मला दादांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचा कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली आणि ते पहिल्यांदा मंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदा उदगीरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणातून हृदयातून मी या ठिकाणी दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, परत एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून या जनसन्मान रॅलीला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा बसवेश्वरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.